नाव मुकुंद गौरकर आहे। जय फ्रेंड्स, माझं नाव समीर भीमराव कोंडापुरे आहे। आम्ही आज पाकडी गावात आलेले आहोत। आम्ही आज पाकडी गावात आलेले आहोत। आम्ही आज किती स्वच्छता अभियान निघालेले आहोत, स्वच्छता मॉनिटर अंतर्गत अभियान। तर आम्ही गावात स्वच्छता करायसाठी आलेलो होतो। तर आम्हाला व्यक्ती मिळाले की ते प्लास्टिक इकडे तिकडे फाडून फेकत होते। आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना समजवलं की प्लास्टिक किती टाका। ते आपल्याला उलट जवाब देत होते। आम्ही म्हणालो की तुम्ही प्लास्टिक डस्टबिनमध्ये का ना टाका। ते म्हणत होते की तुम्ही प्लास्टिकची बॉटल वापरता, प्लास्टिकचा वापर करता। आम्ही ते म्हणतो की नको करा म्हणून। मग आम्ही आमच्या शाळेतल्या एक विद्यार्थीनं म्हटलं की तुम्ही लोखंडाची बॉटल का नाही वापरता। त्यांनी आम्हाला उलट जवाब दिलं की लोखंडाची बॉटल जंग लागून जाईल, मग आम्ही जंग पाणी पिऊन खा। मग आम्ही जवाब दिलो की प्लास्टिकची बॉटल वापरून तर आपल्याला कॅन्सर नाही तर मोठे मोठे बिमारी होऊ शकते। आम्ही हे पण सांगितलं का जो कचरा जो राहते, सुका कचरा आणि ओला कचरा त्याला अलग अलग करा। अगर तुम्ही आणि ते मिक्स करून तुम्ही फेका करा तर मच्छर जमा होणार ना, आपल्याला चावणार, मग आपल्याला रोग होते, डेंग्यू मलेरिया सारखे अलग अलग रोग होते। आम्ही गावातल्या लोकांना विचारलं की तुम्ही कचरा काऊन इकडे फेकता। ते आम्हाला म्हणायला लागले की गाडी रोज दुपार हप्त्यातून 2 वेळा येते, असं का होता कामात। पाण्याजवळ झाडं वगैरे नको कापा, पाण्याजवळ वगैरे कचरा नको फेका। पाण्याजवळ विहिरीजवळ वगैरे पाण्याच्या काठी कचरा नको फेकत, त्याच्यानं वॉटर पोल्युशन होतं। आणि गाड्याचा वापर कमी करा आणि इलेक्ट्रिक बाईक वगैरे राहते